तुझ्यात हरवले मी. भाग 51. सायंकाळची वेळ होती. खिडकीतून येणारा मंद वारा सायलीच्या केसांना अलगद स्पर्श करत होता. ती खिडकीजवळ उभी राहून बाहेर पाहत होती. आदित्य शांतपणे खोलीत आला. काही क्षण तो तिला तसंच पाहत राहिला. सायलीला त्याची चाहूल लागली. ती मागे वळली. तू? आदित्य हसत म्हणाला. हो, मी. कधी आलास? तू बाहेरच्या जगात हरवली होतीस तेव्हा. सायली हसली. म्हणजे? आदित्य तिच्या जवळ येत म्हणाला. म्हणजे तुझं लक्ष माझ्याकडे कधी येतंय याची वाट पाहत होतो. सायलीने लाजून नजर खाली केली. तू ना हल्ली खूप चिडवतोस. आदित्य हसला. कारण तू लाजतेस तेव्हा खूप सुंदर दिसतेस. सायलीने लगेच त्याच्याकडे पाहिलं. आदित्य, काय? असं काहीही बोलू नकोस. का? मला लाज वाटते. आदित्य तिच्याकडे पाहत हळू आवाजात म्हणाला. मग लाजू दे. तुझ्या या लाजण्यातही मला माझ्यासाठीच काहीतरी दिसतं. सायली काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिली. दोघांमध्ये शांतता पसरली. आदित्यने तिच्या हातातला कप हलकेच घेतला आणि बाजूला ठेवला. सायली, एक गोष्ट विचारू? विचार. मी जवळ आलो की तुला अजूनही भीती वाटते? सायलीने हळूच मान हलवली. नाही. आदित्यच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू आलं. मग? सायलीने त्याच्याकडे पाहत हळू आवाजात म्हटलं. आता भीती नाही वाटत. उलट तू दूर गेलास की मन घाबरतं. आदित्य काही क्षण तिच्याकडे पाहतच राहिला. त्याच्या डोळ्यातलं प्रेम सायलीला स्पष्ट दिसत होतं. तो फक्त एवढंच म्हणाला. मग मी दूर जाणारच नाही. सायलीच्या चेहऱ्यावर लाजरं हसू उमटलं आणि त्या क्षणी दोघांच्या नजरा पुन्हा एकदा भिडल्या. काही न बोलताही दोघांनी एकमेकांना बरंच काही सांगून टाकलं होतं. सायली अजूनही खिडकीजवळच उभी होती. आदित्य तिच्यापासून काही अंतरावर शांतपणे उभा होता. दोघांच्या मनात काहीतरी होतं, पण शब्द मात्र कुणाच्याही ओठांवर येत नव्हते. शेवटी सायलीने शांतता तोडली. आदित्य, तू मला एक गोष्ट खरं खरं सांगशील? आदित्य तिच्याकडे वळला. नक्की. सायली काही क्षण थांबली. तुला कधी तुझ्या आईबाबांची आठवण येते? आदित्यच्या चेहऱ्यावरचं हसू क्षणात कमी झालं. तो खिडकीबाहेर पाहत म्हणाला. येते. खूप येते. सायली त्याच्याजवळ आली. मग त्यांच्यापासून इतका दूर का आहेस? आदित्यने दीर्घ श्वास घेतला. कारण काही गोष्टी अशा घडल्या ज्यामुळे मला वाटलं की मी त्यांच्यासाठी महत्त्वाचं नाही. सायली शांतपणे ऐकत होती. पण ते तुझे आईबाबा आहेत ना? हो. मग कदाचित त्यांच्याकडूनही काही चूक झाली असेल. आदित्य तिच्याकडे पाहत म्हणाला. कदाचित. पण माझ्या मनातला राग अजून गेला नाही. सायलीने त्याचा हात हातात घेतला. कधीतरी त्यांना माफ करून बघ. कदाचित तुझ्या मनातली ही पोकळीही भरून निघेल. आदित्य तिच्याकडे पाहत राहिला. तू माझी एवढी काळजी का करतेस? सायली हलकसं हसली. माहिती नाही. मग ती थोडी लाजत म्हणाली. कदाचित. कारण आता तू माझ्यासाठीही खूप महत्त्वाचा झाला आहेस. आदित्यच्या चेहऱ्यावर सुंदर हसू उमटलं. तो तिच्या हातावर हलकेच हात ठेवत म्हणाला. मग एक वचन दे. काय? तुझ्या आयुष्यात काहीही झालं तरी मला स्वतःपासून दूर करणार नाहीस. सायलीने त्याच्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात प्रेम आणि विश्वास दोन्ही होते. ती हळूच म्हणाली. वचन. आदित्यने तिचा हात घट्ट धरला. त्या एका शब्दाने दोघांच्या नात्यातलं अंतर जणू कायमचं संपलं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी सायली खिडकीजवळ उभी राहून केस सावरत होती. आदित्य बाहेरून आत आला आणि म्हणाला. आज तयार राहा. सायलीने आश्चर्याने विचारलं. कशासाठी? तुला बाहेर घेऊन जायचं आहे. कुठे? आदित्य हसला. ते तिथे गेल्यावर सांगतो. सायलीने नाक मुरडलं. असं काही नाही सांगणार. नाही. मग मी येणारच नाही. आदित्य तिच्याजवळ येत म्हणाला. ठीक आहे, मग मी एकटाच जातो. तो वळला. सायलीने लगेच त्याचा हात पकडला. थांब. आदित्य मागे ओढून हसला. म्हणजे येणार? सायलीला समजलं की त्याने तिला मुद्दाम चिडवलं होतं. ती लाजत म्हणाली. तू ना खूप हुशार झाला आहेस. थोड्या वेळाने दोघे बाहेर पडले.
आदित्य तिला शहरापासून थोडं दूर असलेल्या एका शांत सुंदर ठिकाणी घेऊन गेला. समोर हिरवीगार झाडं होती, हलका वारा वाहत होता आणि दूरवर पावसाचे ढग जमले होते. सायलीने आजूबाजूला पाहिलं. खूप सुंदर आहे, आदित्य तिच्याकडे पाहत म्हणाला. हो, सायलीने त्याच्याकडे पाहिलं. तुला हे ठिकाण आवडतं? आदित्य हसला. आता आवडायला लागलंय. का? तो तिच्याकडे पाहत म्हणाला. कारण आज पहिल्यांदा तू माझ्यासोबत इथे आहेस. सायली पुन्हा लाजली. दोघे एका बाकावर बसले. काही क्षण शांतता होती. सायलीने हळूच विचारलं, आदित्य, तुला कधी असं वाटतं का की काही माणसं आपल्या आयुष्यात अचानक येतात, पण नंतर त्यांच्याशिवाय आयुष्याची कल्पनाच करता येत नाही? आदित्य तिच्याकडे पाहत म्हणाला. हो, आणि माझ्या आयुष्यात ती व्यक्ती तू आहेस. सायली काहीच बोलली नाही. तिने फक्त हलकंसं हसून त्याच्याकडे पाहिलं. आदित्यने तिचा हात अलगद हातात घेतला. यावेळी सायलीने हात मागे घेतला नाही. दोघे काही क्षण तिथेच बसून राहिले. समोर आकाशात पहिला पावसाचा थेंब पडला. सायलीने वर पाहिलं. आदित्य तिच्याकडेच पाहत होता. ती हसत म्हणाली, पाऊस येतोय. आदित्य म्हणाला, येऊ दे. आज मला फक्त तुझ्यासोबत हा क्षण जगायचा आहे. सायलीच्या चेहऱ्यावर पुन्हा तेच लाजरं हसू उमटलं आणि दोघेही पावसाच्या हलक्या सरींमध्ये एकमेकांच्या सोबतीने बसून राहिले. पावसाची रिमझिम सुरू झाली होती. सायली आणि आदित्य अजूनही त्याच बाकावर बसले होते. सायली समोर पडणाऱ्या पावसाच्या थेंबांकडे पाहत होती, तर आदित्य मात्र तिच्याकडेच पाहत होता. सायलीने त्याची नजर ओळखली. काय पाहतोयस? आदित्य हसला. काही नाही. मग इतका वेळ माझ्याकडे का पाहतोयस? आदित्य थोडा जवळ होत म्हणाला. कारण तू समोर असताना दुसरं काही पाहावंसंच वाटत नाही. सायली लाजली. तिने नजर खाली केली. तू हल्ली खूपच बोलायला लागलायस आणि तू हल्ली माझं ऐकून लाजायला लागलीस. सायलीने त्याच्याकडे पाहून हलकंसं हसत त्याच्या हातावर थोपटलं. बस आता. आदित्यने तिचा हात अलगद पकडला. यावेळी सायलीने तो हात सोडला नाही. काही क्षण दोघे शांत राहिले. मग सायली हळू आवाजात म्हणाली, आदित्य, मला एक गोष्ट सांगायची आहे. सांग. सायलीने त्याच्याकडे पाहिलं. माझ्या आयुष्यात खूप लोक आले, काही राहिले, काही निघून गेले, पण तुझ्याबद्दल मला एक वेगळीच भावना वाटते. आदित्य शांतपणे तिचं बोलणं ऐकत होता. सायली पुढे म्हणाली, तू जवळ असलास की मला माझं आयुष्य थोडं सोपं वाटतं. आदित्यच्या डोळ्यात प्रेम दिसत होतं. तो म्हणाला, कारण आता तुझं आयुष्य फक्त तुझं राहिलेलं नाही, त्यात माझाही थोडासा हिस्सा आहे. सायलीच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. तिने हलकंसं हसत त्याच्या खांद्यावर डोकं टेकवलं. आदित्य काही बोलला नाही. त्याने फक्त तिचा हात घट्ट धरून ठेवला. पावसाच्या सरी वाळत होत्या, पण त्या दोघांना त्याची पर्वा नव्हती. त्या क्षणी सायलीच्या मनात एकच विचार होता, कदाचित हेच प्रेम असावं. आणि आदित्यच्या मनातही तेच होतं. आता ही माझ्यापासून कधीच दूर जाऊ नये. पाऊस थोडा थांबला होता. सायली अजूनही आदित्यच्या खांद्यावर डोकं ठेवून बसली होती. दोघांमध्ये एक वेगळी शांतता होती. शब्दांची गरजच उरली नव्हती. काही वेळाने सायलीने हळूच डोकं वर केलं. आदित्य, आजचा दिवस मला कायम लक्षात राहील. आदित्य हसत म्हणाला, मलाही. सायली त्याच्याकडे पाहत म्हणाली, तुला माहिती आहे का, आधी मला वाटायचं प्रेम म्हणजे फक्त दुःख, पण तुझ्यामुळे माझा विचार बदलला. आदित्य तिच्याकडे प्रेमाने पाहत म्हणाला, आणि तू माझ्या आयुष्यात आलीस तेव्हापासून मला आपलं कोणीतरी आहे याचा अर्थ कळला. सायलीच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं. मला एक भीती वाटते. कशाची? उद्या काही झालं आणि आपण वेगळं झालो तर? आदित्यने तिचा हात हातात घेतला. असं काही होऊ देणार नाही. पण आयुष्य आपल्या हातात नसतं ना. आदित्य थोडा जवळ होत म्हणाला, मग जे आपल्या हातात आहे ते तरी करूया. काय? एकमेकाची साथ कधीच सोडायची नाही. सायली काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिली. मग तिने हळूच मान हलवली. वचन. आदित्य हसला. वचन. दोघांच्या हाताची घट्ट झालेली पकड, आणि त्या क्षणी त्यांच्या नात्याला शब्दांपेक्षा मोठं वचन मिळालं होतं. तिकडे
कैलास काका घरी आले होते. त्यांच्या हातात नाशिकहून आणलेली ती जुनी फाईल होती. त्यांनी फाईल उघडली. सायलीच्या नावासमोर काही जुन्या नोंदी होत्या, पण त्यांना त्यात एक वेगळीच नोंद दिसली. शैक्षणिक खर्च, गोपनीय. खाली कुणाचंही नाव नव्हतं, पण कागदावरची सही पाहून कैलास काका काही क्षण स्तब्ध झाले. त्यांनी तो कागद अलगद हातात घेतला. हे जर सायली समोर आलं, त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. मग तिला कळेल की मी तिला कधीच सोडलं नव्हतं. त्यांनी फाईल बंद केली, पण त्यांच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच आशेचं हलकंसं हसू होतं. कारण आता सायलीपासून लपवलेलं त्यांचं प्रेमही एक दिवस तिच्यासमोर येणार होतं. सायंकाळ झाली होती. सायली आणि आदित्य घरी परतले. दारात पोहोचल्यावर सायली काही क्षण थांबली. आदित्यने विचारलं, काय झालं? सायली हसत म्हणाली, आजचा दिवस खूप सुंदर होता. का? ती त्याच्याकडे पाहत म्हणाली, कारण आज पहिल्यांदाच मला माझ्या आयुष्याची चिंता वाटली नाही. फक्त तुझ्यासोबतचा प्रत्येक क्षण जगावासा वाटला. आदित्य तिच्याकडे पाहत राहिला. सायली, मला वाटतं मी तुला एक गोष्ट सांगायची वेळ आली आहे. सायलीने उत्सुकतेने विचारलं, काय? आदित्य तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला, मी तुझ्यावर प्रेम करतो. सायली काही क्षण पूर्णपणे शांत झाली. तिच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. ती हळूच म्हणाली, मला माहिती होतं. कसं? सायली हसली. तुझ्या डोळ्यांनी खूप आधीच सांगितलं होतं. आदित्यने तिचा हात हातात घेतला. मग तुझं उत्तर? सायलीने लाजत त्याच्याकडे पाहिलं. माझंही मन तुझंच झालंय आदित्य. दोघांच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. त्या क्षणी त्यांच्या नात्याला पहिल्यांदा स्पष्ट नाव मिळालं होतं, प्रेम. त्याचवेळी कैलास काका त्यांच्या घरी एकटे बसले होते. त्यांच्यासमोर सायलीचा जुना फोटो होता. त्यांनी फोटोवर हात फिरवला. बाळ, आता तुला सगळं सत्य सांगायची वेळ जवळ आली आहे. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं, पण यावेळी त्या अश्रूंमध्ये दुःख नव्हतं, आशा होती. आणि दुसरीकडे आदित्य आणि सायली एकमेकांच्या सोबत उभे होते. दोघांनाही कल्पना नव्हती की त्यांच्या प्रेमाची सुरुवात होत असतानाच त्यांच्या भूतकाळातील सगळे पडदे एकामागून एक उघडायला सुरुवात झाली आहे. कसा वाटला आजचा पार्ट कमेंट करून नक्की सांगा. आणि आज दुसरा भाग बनवणं झालं तर मी बनवेल आणि तुम्हाला अगोदरच पोस्ट करून सांगेल. तर पोस्ट वाचायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.